त्या उलट म्हणजे ही सर्व महाराष्ट्र आणि त्याच्या खालचे दक्षिणेकडचे सर्व स्टेट्स हे एज्युकेशन वाईज चांगल्या पद्धतीने पळाल्यामुळं तिथे एज्युकेशन प्रमाण जास्त वाढल्यामुळं मुलांचं प्रमाण कमी झालेलं. म्हणजे मुलं 1-2च्या वर त्या उपर युपी बिहार आणि त्या नॉर्थन साईडला पॉप्युलेशन प्रचंड वाढलेलं आहे. आणि जेव्हा डिलिमिटेशनचा फॅक्टर येतो तेव्हा ह्या सीट्स असतात लोकसभेच्या त्या पॉप्युलेशन वाईज दिल्या जातात. मग उद्या युपी आणि बिहारचे लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांच्याकडे सर्वात जास्त सीट्स होतील. महाराष्ट्र आणि साऊथ मधल्या सर्वांकडे कमी येतील आणि तो एक प्रकारचा अन्याय होईल. त्यामुळं आमचं काय म्हणणं आहे, आजच्या 500 जे काही 43 सीट्स आहेत त्या तशाच राहू द्या. त्याच्यामध्ये 33% द्या ना. त्या जागा वाढवून करताना इतर स्टेट्सवर जे पुढारलेले स्टेट्स आहेत, आपण सोकॉल पुढार म्हणजे एज्युकेटेड आहेत, पॉप्युलेशन त्यांनी कंट्रोल ठेवलेलं आहे, त्यांच्यावर अन्याय करून ज्यांनी अनकंट्रोल पॉप्युलेशन केलंय त्यांना फायदा देणं योग्य आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग अशा स्टेट्सवरून येणारे जे सांसद असतील ते ह्या सुशिक्षित सांसद म्हणजे साऊथ मधून आलेल्या सुशिक्षित मंडळीवरती हावी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचं जे काही परिस्थिती आहे, आमचं म्हणणं 33% जळू द्या. कारण आता आपण झेडपी पंचायत समिती आपण दिलं, तिथे काय अशा जागा वाढवल्या नाही. तिथे असलेल्या जागांमधून तुम्ही दिलं ना 33%. मग लोकसभेसाठीच हे करण्याचं कारण काय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.